हे नमस्कार, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आहे गुरुवार विशेष. जसं की माझा आवडता वार आहे गुरुवार, कारण गुरुवार पूर्ण माझा स्वामींच्या सेवेत जातो. आणि गुरुवारची माझी दिनचर्या कशी असते सकाळ ते संध्याकाळपर्यंत हे आज मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर वळूया ब्लॉगकडे. जे व्हिडिओला नवीन आहेत, जे माझ्या चॅनलला नवीन आहेत, त्यांनी पटापट जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून माझे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि व्हिडिओ कसा झालाय हा तुमचा अभिप्राय मला नक्कीच कळवत जा. आवडलं असेल तरी, नाही आवडलं असेल तरी, जेही तुम्हाला वाटतं ते कमेंटद्वारे कळवत जा. कारण की काही जर व्हिडिओमध्ये चेंजेस करायचे असतील किंवा काही सुधारणा करायच्या असतील त्या मला करायला आवडतील. चला वळूया आपण ब्लॉगकडे. जसं की थोड्या दिवसापूर्वी मी गावी गेले होते, तर आमची तुळशी माता थोडीशी सुकून गेली होती. आल्यानंतर मी तिच्याकडे लक्ष दिले तर मस्त अशी हिरवी लखलखीत झाली आहे. पाहू शकता तुम्ही. छोटासा संसार, त्यातली माझी ही छोटीशी तुळस. हे महादेव, त्यांच्यासमोर नंदी. पूजा माझी झालेली आहे, तुळशीला पाणी घालून झालेलं आहे. मस्तपैकी मोगरा, असा शुभ्र पांढरा मोगरा छान डोलतोय वाऱ्याच्या वेगाने. पाहताय का किती सुंदर मोगरा आहे हा. मोगऱ्याचा सुगंध तुमच्या सर्वांनाच माहिती आहे. अख्ख्या घरामध्ये माझ्या पहाट झालं की मोगऱ्याचा सुगंध दरवळतो. छोटी छोटी अशी झाडं लावलेली आहेत, जागा जास्त नाही आहे त्यामुळे. नाहीतर मला प्लांटिंग करायला खूप आवडतं बरं का. कोरफड, हा असा मनी प्लांट आहे. बरं, तुम्हाला हे माहिती आहे का? तुम्ही हे ऐकलंय का? आणि हे खरं आहे का? मला नक्की सांगा की मनी प्लांट जेव्हा आपण लावतो ना, तो एखाद्याच्या घरून त्याला न सांगता, न कळवता आणावा लागतो म्हणे. ही गोष्ट खरी आहे का? मी अशी ऐकलेली आहे बरं का. नक्की कमेंट्स करून सांगा. हे स्वस्तिकचं झाड आहे आणि इथे ना मी रोज जे ब्रेकफास्टला बनवते ना, ते इथे चिमण्यांसाठी, कावळ्यांसाठी, जे पक्षी येतात ना त्यांच्यासाठी खायला ठेवते बरं का. तुम्ही असं करता का? नक्की कमेंट्स करून सांगा. हे असा माझ्या घरामागचा व्ह्यू आहे. कामं चालू आहेत. पहाटे पहाटे ही कामाची माणसं येतात आणि खाटखूट चालू करतात, तेव्हा मला जाग येते बरं का. खूप पहाटे येतात. घराच्या मागच्या असा हा डोंगर आहे. हिरवळ खूप सुंदर आहे. सकाळी उठल्या गॅलरीत आल्यावरती इतकं प्रसन्न वाटतं ना. आणि गॅलरीत मी असा आपला भगवा शिवरायांचा झेंडा लावलेला आहे. कसा वाटला तुम्हाला हेही नक्की कमेंट्स करून सांगा. कमेंट्समध्ये नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी कमेंट्स करा बरं का. त्यानंतर इथनं समृद्धीची रूम चालू होते. गॅलरीच्या बाजूला तिने तिची रूम चूज केलेली आहे, कारण की तिला गॅलरीत बसून मस्त हा बाहेरचा व्ह्यू पाहायला खूप आवडतो. त्याच्यानंतर तिच्यासाठी हे थोडंसं एक्सरसाइजसाठी इथे ठेवून दिलेलं आहे. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात त्यामुळं कॅरमही वरती काढलेला आहे. कॅरम दुपारच्या जेवणानंतर निवांत खेळतात बहीण भाऊ. त्यानंतर हा आहे समृद्धीचा स्टडी टेबल. इथे ना तिला काही टाकाऊपासून टिकाऊ कलाकृती बनवायला खूप आवडतं. माझ्यासारखाच तिलाही आर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्यानंतर आहेत हे समृद्धीचे आजोबा, जे की तिच्या एकदम जवळचे आहेत. सर्वात आवडती व्यक्ती समृद्धीचे तिचे आजोबा. प्रत्येक नातीचा लाड हा आजोबा आजी फारच करतात. त्यामुळं आई वडिलांपेक्षाही जवळचे आजी आजोबा असतात बरं का मुलांना. तुमच्या घरात असंच आहे का? नक्की कमेंट्स करून सांगा. त्यानंतर आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज. खूप आवडतं तिला सगळं आपला टेबल सजवायला, काही छानशा नवीन वस्तू बनवायला. आणि हे समृद्धी आणि समृद्धीचे पप्पा. पेंटिंग करायला आवडतं. पेंटिंगचं सर्व साहित्य आहे. पप्पा तिचे हे सगळं तिने बनवलं बरं का. ही फ्रेम हे सगळं तिने बनवलं. हे तिच्या पप्पांची फ्रेम, ही माझी फ्रेम, ही तिची आजी. किती सुंदर लिहिलंय बघा ते. किती सुंदर बनवलंय तिने. हे असं तिने स्वतःची डायरी स्वतः बनवली आहे. हे तिने एका तिच्या ड्रेसचं कट करून तिच्या डायरीला लावलंय. असं इथे नोट्स लिहित असते ती. गणू बाप्पा, गणपती बाप्पा किती सुंदर काढलेत पहा. हे असं काहीतरी
करत असते ती. हा झाला माझ्या समृद्धीचा स्टडी टेबल. या खाली ती तिच्या वस्तू ठेवते बरं का, सगळ्या जे काही लागतं ते. त्यानंतर इथनं चालू होतो माझा हॉल. घर काही आवरलं नाही आहे बरं का, गुरुवार ब्लॉग विशेष बनवण्यासाठी. हा आहे माझा हॉल, जिथे सकाळी सकाळी फक्त स्वामींची गाणी लागलेली असतात. सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा बरं का. त्यानंतर इथेही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावली आहे आणि मोरपंखांचा असा हा वॉलपेपर लावलेला आहे. मला खूप आवडला होता. जेव्हा घर रेडी झालं तेव्हा इथे वॉलपेपर लावायचा होता, तेव्हा हा वॉलपेपर मी सजेस्ट केलेला होता. तुम्हालाही कसा वाटला नक्की सांगा. अशी हॉलच्या विंडोतनंही झाडी दिसतात आणि ही माझी जागा फेवरेट आहे. माझी सगळी शॉर्ट व्हिडिओ या प्लेसवरनं असतात. इथनं या विंडोमधनं सगळी शॉर्ट व्हिडिओ असतात माझी. इथनं जाऊयात आपण आपल्या किचनकडे. तर आजची स्वामींची पूजा ही अशा प्रकारे केली आहे. नवीन संसार आहे, नवीन सगळ्या वस्तू आहेत, अजून खूप काही गोष्टी इथे सेट करायच्या आहेत. कशी वाटली माझी पूजा हेही नक्की कमेंट्स करून सांगा. किती सुंदर फुलं दिसत आहेत ना. सकाळी पहाटे उठून मी खाली जाते आणि खाली जास्वंदाचं झाड आहे, पांढऱ्या जास्वंदाचं. ती फुलं मी घेऊन येते. अगदी प्रसन्न वाटतं. सकाळी उठल्या उठल्या पूजा केली आणि तुळशीला पाणी घातलं, पूर्ण दिवस हा खूप प्रसन्न जातो. त्यानंतर हे माझं किचन. आत्ताच आहो गेले ब्रेकफास्ट करून. किचन अजून आवरायचं राहिलंय. जे आहे ते दाखवतेय मी. असं आधी सगळं चकाचक करून मग सगळा व्हिडिओ बनवणं, अशी पूर्वतयारी करणं नाही जमली बरं का. जे आहे ते दाखवायला आवडतं मला. आत्ताच सगळ्यांचे ब्रेकफास्ट झालेत, त्यामुळं किचन ओटा आवरायचं राहिलं आहे. इथे आता समर समृद्धीसाठी थालीपीठाचं दुपारची तयारी चालू आहे. दुपारसाठी हे मी काकडीचे थालीपीठाचं तिंबुलं आहे, उंडा मळला आहे आणि हा पुदिना आहे. या पुदिन्याची चटणी आणि ही थालीपीठ असं मी दुपारचा बेत बनवणार आहे. किचन अशा प्रकारे जसं जमेल तसं सजवलं आहे. मला ती कॅटली चहाची खूप आवडली होती, त्यामुळे मी ती आणली. छोटेसे कंदील आहेत 2 आणि छोटेसे फ्लॉवर पॉट आहेत. अशा प्रकारे हे माझं किचन आहे. इथे उन्हाळा चालू, त्यामुळे पाणी प्यायला माठ ठेवलेला आहे. इथेही छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे. हे असं की होल्डर इथे लावलेलं आहे. इथे वॉश बेसिन इथे आहे. आणि आता सध्या काही दिवसापूर्वी या रूममध्येही व्हिडिओ बनवायला चालू केलेले आहेत. मुलांना सुट्ट्या लागल्यात आणि मुलं सारखी हॉलमध्ये टी व्ही पाहत आहेत. टी व्हीचा आवाज असतो, त्यामुळं सध्या या रूममधनं मी लाईव्ह. ही आत्ताच नवऱ्याने वाढदिवसाला गिफ्ट दिलेली रिंग लाईट खूप महत्त्वाची आहे बरं का माझ्यासाठी. खूप मोठं गिफ्ट आहे. आधी ना मला व्हिडिओ बनवण्यासाठी यूट्यूब चॅनलसाठी बिलकुल परमिशन नव्हती बरं का. पूर्ण फॅमिलीची नव्हता आवडत यांना. पण यूट्यूब चॅनल ओपन करण्याची परमिशनपासनं ते आत्ता नवऱ्याने स्वतः दिलेल्या रिंग लाईटच्या गिफ्टपर्यंतचा प्रवास माझा खूप सुंदर होता. त्यानंतर ह्या रूममधनं बाहेर असा व्ह्यू येतो. किती छान व्ह्यू आहे, पाहू शकता. अगदी मोकळ्या वातावरणात, नैसर्गिक वातावरणामध्ये घर आहे बरं का माझं. याच रूममधनं असं सुंदर झोपेतून उठल्या उठल्या मला देवदर्शन होतं. असं छोटंसं POP वरतीही केलं आहे. याची डिझाईन तुम्हाला बंद करून दाखवते मी. हे असं लाईट लावलेलं आहे इथे मस्त. फ्रीजवरती सुद्धा अहोंचा फोटो हा समृद्धीने लावलेला आहे.
हे असं फ्रीज मॅग्नेट आमच्या समृद्धीनेच आणून लावलेलं आहे. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिग्राहे सर्व विद्या प्रदा भव. सुंदर अर्थ आहे की नाही? खूप सुंदर आहे. ओम श्री सरस्वती नमः. तिला म्हटलं होतं तुझ्या स्टडी टेबलजवळ लाव, पण हे फ्रीज मॅग्नेट असल्यामुळे तिने इथे लावलेलं आहे. तर अशा प्रकारे पहाटे उठून गुरुवारचा दिवस माझा हा असा जातो. आता स्वतःसाठी गुरुवार असतो त्यामुळं मी साबुदाणा थोडासा भिजू घातला आहे. तो मी दुपारी मुलांसोबत जेवताना जेव्हा मुलांना थालीपीठ बनवेल तेव्हा मी बनवते. साधारणतः 2 वाजता मी उपवासाचं काहीतरी खाते आणि मग मी संध्याकाळी उपवास सोडते. कधी खाते, कधी गरज नसेल तर खात नाही, कधी फ्रूट्स असेल तर ज्यूस बनवते. तुम्हालाही गुरुवार असतो का? तुम्हीही स्वामींचा गुरुवार करता का? आणि तुमची ही दिनचर्या कशी असते ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि एक गोष्ट अजून बोलायची आहे मला, की मी कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवू, तुम्हाला माझे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतील, तुम्ही मला सजेस्ट करू शकता बरं का. कारण की कन्फ्यूज होते मी कधी कोणती गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवू. तर तुम्ही मला तुमचं प्रतिक्रिया कळवत जा की प्रज्ञा तू अशा प्रकारे व्हिडिओ बनव ना, आम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ आवडेल वगैरे. तुम्हाला अजूनही माझ्या